प्रदीर्घ विश्रांतीनंतर आता कल्याण डोंबिवलीमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. छत्री आणि रेनकोट नसल्यानं अनेकांना पावसात भिजतच प्रवास करावा लागला. रेल्वे स्थानकं, बसस्थानकं आणि प्रमुख रस्त्यांवर या पावसामुळे प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाने कल्याणात आज दमदार हजेरी लावलेली आहे. पाऊस आला आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद हा ओसंडून आलेला आहे. अनेक दिवसांच्या या प्रतीक्षेनंतर आज पावसाने जी हजेरी लावली, नागरिक हे आता मोठ्या प्रमाणात आनंदी झालेले दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान आहे. अनेक दिवसांपासून या नागरिकांना पिण्यासाठी पाणी नव्हतं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पाऊस लांबणीवर पडल्यानंतर एक 20% पाणी कपात ही करण्यात आलेली होती. पाणी कपात झाल्यानंतर नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल हे दिसत होते. मात्र तरीही पाऊस कधी येईल या अपेक्षेने अनेक नागरिक कल्याणकर हे आभाळाकडे डोळे लावून दिसत होते. मात्र पाऊस अचानकपणे आल्यानंतर अनेकांची तारांबळ उडालेली आहे. अनेक बाईक स्वार असतील, अनेक विद्यार्थी असतील किंवा जे पायी चालणारे नागरिक असतील, चाकरमाने असतील, यांना या पावसाचा मोठा त्रास हा दिसत आहे. कारण अचानक आलेल्या पावसामुळे पावसामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारे छत्री, रेनकोट अथवा पावसापासून वाचण्यासाठी ज्या काही कृत्रिम साहित्य होतं हे त्यांच्याकडे नसल्यामुळे अनेक नागरिक हे आज पावसात भिजताना दिसत आहेत. जून महिना संपत आलेला आहे आणि आज जी पावसाने हजेरी लावलेली आहे त्यामुळे अनेक कल्याणकर नागरिक असतील, भगिनी, महिला भगिनी असतील, तरुण वर्ग असेल व लहानगे असतील, यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा मोठ्या प्रमाणात ओसंडून दिसत आहे. त्यामुळे पावसाने लावलेली हजेरी ही कंटिन्युटी असावी, सातत्य राहावं यासाठी प्रत्येक जण आता देवाजवळ प्रार्थना करत आहे. योगेश गोडे, पुढारी न्यूज, कल्याण.